समस्त मराठा कुणबी बांधवांना, आपल्या जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो, आज आम्ही आहोत आपल्या तहसील कार्यालय परिसरामध्ये. आणि आपल्या जे काही बांधव आहेत, आपले मराठा बांधव, कुणबी बांधव, ज्यांना येणाऱ्या अडचणी आम्ही गेल्या 6 महिन्यापासून पाठपुरावा करतोय. आणि आपण केलेल्या मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीमुळे केलेल्या पाठपुराव्यामुळे आपल्या परभणीचे जवळपास GR नुसार अडकलेले 120च्या आसपास सर्टिफिकेट इश्यू झालेले आहेत. आणि 6 महिन्यापूर्वी आमचे सहकारी, माझे बालाजी मोहिते, संभाजी ब्रिगेडचे आमचे सहकारी, त्यांचे बांधव आहेत अमोल मोहिते, यांनी 6 महिन्यापूर्वी मला कॉन्टॅक्ट केला होता. सर, आपल्याला शपथपत्र कुठलं घेता येईल? तर जालन्याचे आपले बांधव आहेत, त्यांचं नाव काय? सुभाष मोहिते. हां, त्यांनी मी कॉन्टॅक्ट करून ठेवला होता त्यांना 6 महिन्यापूर्वी. त्यांनी येस देतो बोलले होते, परंतु कालांतरानं थोडंसं मध्ये GR नुसार अडचणी येत असल्यामुळं आपले बांधव अडकले. तर एका मिनटात मी अमोलला विनंती करतो की आपण थोडंसं बोलायचं आहे, आपल्याला काय काय मदत झाली आणि कसं झालं ते. बोला अमोलराव. सरांच्या मार्गदर्शनामुळे मला खूप मदत झाली. सरांनी नोंदीची पूर्तता करून मला माहिती दिली की बाबा जालन्यामध्ये नोंद सापडलेली आहे. आणि तिथल्या जे आपले बांधव आहेत, मराठा बांधव, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून दिला. आणि त्यांनी पण आम्हाला म्हणजे सहकार्य भरपूर केले की बाबा शपथपत्र असन, त्यांच्या झेरॉक्स असतात त्यांच्याकडून, की बाबा TC म्हणा, त्यांचे निघालेल्या नोंदीची झेरॉक्स, हे पण त्यांनी मला पूर्तता करून खूप सहकार्य केले. आणि सरांचे पण मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याच्यामुळे मला दाखल केले मी सर. दाखल केले. बघा, म्हणजे मोहित्यांचं इमान स्वराज्याच्या गादीशी. जेव्हा हे मोहिते त्या मोहित्यांकडे गेले, अगदी आपुलकीची भावना त्यांनी बोलून दाखवली की अगदी आम्हाला जसं काय पाहुण्यांसारखं त्यांनी आहेर वगैरे. म्हणजे बघा किती, म्हणजे आपण 70 वर्षानंतर माननीय जरांगे पाटलांमुळं आपण आज ही जी काही ऋणानुबंधाची आपल्या भावना आहेत, आपण एकत्र आलोत. तर त्यानंतर आहेत आमचे झरीच्या बाजूला असलेलं गाव आहे खानापूर. दोघं पण खानापूर, हे परभणीतलं खानापूर आहे आणि हे झरीच्या बाजूचं खानापूर. जाधव आहेत. जाधव सर, आपल्याला कसा कॉन्टॅक्ट झाला? ॲक्च्युली मी शिकण्यासाठी पुण्यामध्ये राहतो आणि मला हे गावाकडे जे डॉक्युमेंट वगैरे आहेत याबद्दल म्हणजे माहिती काढण्याची, कसं काढायची, काहीही माहिती नव्हतं. तर आत्ता मी अर्ध्या तासापूर्वी सरांना येऊन भेटलो आणि एका अवघ्या 10 मिनिटामध्ये सरांनी जी काही जे ॲक्च्युली माझ्या वडिलांना पण माहीत नव्हतं, माझ्या आजी आजोबांना पण माहीत नाही की आपली काय नोंद आहे, कुठं आहे, कोणत्या कार्यालयात आहे, सरांनी अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये हे काम करून जे या गोष्टी मला माहितीही नव्हत्या, माझे वडिलांना सुद्धा माहिती नव्हत्या, ते डॉक्युमेंट सांगितलं की आपण पूर्णपणे माहिती आपण आता प्रस्ताव दाखल करणार. ओके. पाठीमागे आहेत आमचे तालुका अध्यक्ष आपले ढगे सर, कुंडलिकराव सर. आपण बोलू इच्छिता? बोला. सर्वप्रथम जय शिवराय. सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात गेली 6 ते 7 महिने आम्ही काम करत आहोत. मराठा कुणबी सहाय्यक नोंद समितीच्या मार्फत आमचे सहकारी दिनकरजी गरुड सर यांच्या अंतर्गत आम्ही ज्या लोकांची अडलेली, कुणाच्या काही समस्या आहेत, कुणाचे निघालेले आहेत पण त्याला माहीत नाही, आणि कुणाचे जर निघालेत तर कुणाला काय द्यावं लागते, यामधल्या ज्या अटी तटी शर्ती आहेत, या शंकेचं सर्व समाधान आमचे सहकारी तथा जिल्हा अध्यक्ष दिनकर गरुड सर यांना लोकांनी संपर्क साधावा आणि जी आपली जी चळवळ आहे ही पूर्णपणे आणि शांततेने, एकमताने सुरू ठेवावी अशी विनंती. नक्कीच. धन्यवाद सर. बघा, एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यात बोलून गेली की बऱ्याच लोकांच्या कुणबी नोंदी आलेल्या आहेत, परंतु ते आलेले तसेच आहेत. फॉर एक्झाम्पल आमचे मुरुंब्याची झाडे कंपनी आहे, काल परवा आपण शेळके कंपनीचे आलेले आहे. मग आम्ही त्यांना ज्या मधल्या मिसिंग लिंक आहेत, जे धागेदोरे जुळवायचे, ते आम्ही जुळून दिले. आणि मग असे बरेच आहेत. आणि काही तर आमचे बांधव असे आहेत ज्या बांधवांचे कुणबी नोंदी आलेल्या नाहीत, परंतु आता आपल्याला त्यांना सगळे सोयऱ्याची वाट बघावं लागेल किंवा नातेवाईकांची. परंतु काही लोक याच्यामुळे थांबलीत की सर आम्हाला शेतच नव्हतं, मग आम्ही काय करावं? मग त्यांना पण सांगायचं आहे की या लोकांना पण GR एक पर्याय दिलेला आहे. आपल्याला भूमी नसणाऱ्या बांधवांना पण कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. त्याच्यावरून त्याच्यामध्ये एक पर्याय दिला आहे. एक तर आपण बटईपत्रक करा त्या काळात, किंवा आपण त्या काळामध्ये सालगडी होतो. आपण कुठे ना कुठं तरी आपण कुणबी की करणारे आहोत, कारण 33-34च्या याच्यानुसार स्पष्ट होतं की आपण कुणबीच आहोत, म्हणून आपण शेतीशी निगडीत आहेत. कुठे ना कुठं तरी आपण शेती काम करत होतो. ते आपण दाखल करून ते लिहून घेऊन करता येतं. म्हणून माझे जेवढे काही सहकारी आमचे मराठा कुणबी बांधव भूमीहीन आहेत,
बरोबर आहे. ज्यांना शेत नाही त्यांना पण आपल्याला कुणबी प्रमाणपत्र काढता येतं. ज्याची जनगणनेमध्ये मराठा नोंद नाही त्यांना पण काढता येतं. बांधवांनो, बसून राहू नका. चळवळ पेटलेली आहे. जरांगे पाटलांच्या आशीर्वादामुळे तुम्ही आम्ही आता मोठ्या प्रमाणामध्ये पुढे यायला पाहिजे. आणि सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो. मग आमचे खानापूरचे मोहिते कंपनी असतील, आमच्या पिंगळीच्या बाजूचे गरुड कंपनी असतील, रेंगे कंपनी असतील, जाधव वगैरे डगे, सर्वांना आवाहन करतो, लवकरात लवकर भेटा. काही तुम्हाला डॉक्युमेंटरी अडचणी असतील तर आमच्याशी संपर्क साधा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 98 60 51 40 44. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.